सांगली येथे इसवी सन 1924 पासून गेले 4 पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन सुरू आहे। येत्या माघ वद्य प्रतिपदेस म्हणजेच दिनांक 25/2/2024 रोजी या केळकर घराण्यातील अखंड नित्य कीर्तनास 100 वर्षे पूर्ण होत आहेत। या कीर्तन शताब्दी पर्व काळाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 13/2/2024 ते 27/2/2024 अखेर कीर्तन शताब्दी महोत्सव आयोजित केला आहे। या महोत्सवात परमपूज्य श्री शंकराचार्य करवीरपीठ, परमपूज्य श्री जनार्दन महाराज यरगट्टीकर चिमड, परमपूज्य स्वामी मकरंदनाथ श्री इंद्रजित देशमुख साहेब, हभप श्री चैतन्य महाराज देगलूरकर, श्री मंदारबुवा रामदासी, हभप श्री ऋषिकेश महाराज वासकर, श्री तुकाराम गाथा मंदिर अध्यक्ष, हभप श्री पांडुरंग महाराज घुले, परमपूज्य श्री शंकराचार्य संकेश्वर, हभप श्री शरदबुवा घाग अशा अनेक प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकारांची प्रवचने व कीर्तने आयोजित केली आहेत। तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने कीर्तनास 100 वर्ष पूर्ण होत असलेल्या मुख्य दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 25/2/2024 रोजी भव्य शोभायात्रा आयोजित केली आहे, अशी माहिती श्रीराम निकेतनचे श्री दीपक चंद्रशेखर केळकर यांनी दिली आहे। आणि या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा अशी इच्छा सर्व केळकर कुटुंबियांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे ठिकाण श्रीराम निकेतन, श्री बापूरावजी केळकर वाडा, सेना मंदिर रोड, गावभाग, सांगली। 2024 रोजी 100 वर्ष पूर्ण होणार आहे, म्हणून त्या निमित्तानं कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केला आहे। तो कीर्तन शताब्दी महोत्सव 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 अखेर असा 15 दिवसाचा कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। आणि त्या कार्यक्रमामध्ये रोज 2 याप्रमाणे 30 कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे। आणि त्या 30 कार्यक्रमांव्यतिरिक्त अनेक संप्रदायाचे महाराज आध्वर्य वगैरे आपले या कार्यक्रमाकरता येणार आहेत। त्यात प्रामुख्याने बघायला गेला तर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आपले, चैतन्य महाराज देगलूरकर, शंकराचार्य इंद्रजित देशमुख साहेब असे अनेक, परत वासकर महाराज असे अनेक प्रकारचे महाराजांचं आपल्या इथं कीर्तन सेवा आहे, प्रवचन सेवा आहे आणि ती 15 दिवस आपल्या इथं चालणार आहे। अशा या महोत्सवाचा आपणही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी या श्रीराम निकेतनतर्फे आपणा सर्वांना विनंती करतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।